श्रोते हो नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समिती द्वारा आयोजित श्रद्धांजली कीर्तन सप्ताह पुण्यनगरीतील भूषण असलेलं परमपूज्य वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा वेदभवन यांच्या अमूल्य सहकार्यानं त्यांच्या गणेश मंदिर या वास्तूमध्ये हा कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. या कीर्तन सप्ताहातील द्वितीय पुष्प समर्पित करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत हरिभक्तपरायण श्रीपाद बुवा अभ्यंकर. बुवासाहेबांचा अल्प परिचय करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव हरिभक्तपरायण श्रीपाद बुवा प्रभाकर अभ्यंकर. मूळचे कोकणातले दिवे आगर या स्थानातील बुवांचा जन्म आहे. जन्मभूमी दिवे आगर आणि कर्मभूमी पुण्यनगरी चिंचवड. बुवांचं कीर्तन कोकणातल्या रसाळ आंब्यासारखं फणसासारखं असं गोड कीर्तन आहे. बुवांचे गुरु हरिभक्तपरायण दत्तदास बुवा घाग. बुवांची विशेषता अशी आहे, गेली 25-26 वर्ष कीर्तन सेवेमध्ये आहेत आणि बुवा कीर्तन तर करतातच पण सव्यसाची आहेत. ऑर्गनही उत्तम वाजवतात आणि तबलाही उत्तम वाजवतात. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत. कीर्तन रत्न आणि कीर्तन मणी अशा पदव्या बुवांना प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 2000च्या आसपास त्यांची कीर्तनं झालेली आहेत. नुकताच त्यांचा पुण्यामध्ये हरिभक्तपरायण मोरेश्वरबुवा चरोलीकर यांच्या हस्ते सत्कार झाला. अत्यंत दमदार असं कीर्तन आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या साथीसाठी आहेत हरिभक्तपरायण पंडित चिंतामण बुवा निमकर ऑर्गनसाठी आणि पंडित किरणजी लिंगायत हे तबला साथीसाठी आहेत. बुवांना विनंती करतो, बुवांनी आपल्या कीर्तन सेवेला आरंभ करावा. धन्यवाद. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. गणाधीश ईश सर्वा चत्वारवाचा गमू पंथ अनंत यारावाचा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की.
संकट हरि कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम चलनी दत्त शरणागत शरणागत करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर तिने पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा भस्मोद्धूलन करणाऱ्या भस्मोद्धूलन करणाऱ्या ये भस्मोद्धूलन
दर्शन स्मरित 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 स्मरत दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या कृष्णागिरीच्या कृष्णागिरीच्या वसणाऱ्या म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरस्वती स्वामी देहालागी कष्ट के हे देहालागी कष्ट के देहालागी लागी कष्ट के नाना परी सांभाळली
परी सांभाळली पुढे काया ही जाळिली पुढे काया ही जाळिली देहाला की कष्ट घे देहाला की कष्ट दास म्हणे मूर्खपण दास म्हणे मूर्ख मूर्खपण दास म्हणे मूर्खपण होय जन्मासी कारण होय जन्मासी कारण देहाला की कष्ट घे देहाला की देहालागी कष्ट केले परी ते अवघे व्यर्थ गेले कष्ट घे कष्ट घे कष्ट घे ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी एकदा जोरदार गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ. श्रद्धांजली कीर्तन महोत्सवामध्ये आजचं पुष्प हे गुंफण्याकरता ज्यांना राष्ट्रसंत ही पदवी आहे, आयुष्यभर देशाकरता, राष्ट्राकरता, धर्माकरता आणि देवाकरता ज्यांनी कार्य केलं असे आमचे समर्थ रामदास स्वामी. एक सत्य आपल्याला सगळ्यांना या अभंगातनं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ते सत्य असं आहे की सत्य नेहमी कटू असतं, ऐकायला बरं नाही वाटत. पण जे आपण पाहत आलोय, जे आपल्याला पाहावं लागणार आहे किंवा न पाहता भोगावं लागणार आहे, काही म्हणा, हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतो आणि नाना प्रकारच्या विषयांमध्ये अडकत असतो. त्यांना सावध करण्याकरता समर्थ आजचे शब्द लिहितात की देहालागी कष्ट केले परी ते अवघे व्यर्थ गेले. एका वाक्यात जर तात्पर्य सांगायचं झालं अभंगाचं, कदाचित असा अर्थ समर्थांना अभिप्रेत असावा असं आपण म्हणूया
की देहाकरता घेतले जाणारे सगळे कष्ट हे वाया जाणारे आहेत. कृपया या गोष्टीचा अर्थ असा नाही घ्यायचा की उद्यापासून इतकं गबाळेपणाने वागायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे आंघोळ नाही. हा बुवानीच सांगितलंय, देहाकरता घेतले जाणारे कष्ट वाया जाणार. आंघोळ नाही, नीट राहिला नाही, चांगला आहार नाही, कुठेही लोळला, कुठेही पडला, अशी देहाबद्दलची अव्यवस्था ठेवायची असं समर्थानं सुचवायचं आहे का हो? अहो, ज्या समर्थांनी हे शब्द लिहिले, हा अभंग लिहिला, त्या समर्थांचा देह किती सुंदर भव्य. स्वतः समर्थांनी आपल्या देहाची किती निगा राखलेली होती. बरोबरीने व्यायाम, गायत्री पुरस्चरण, या सर्व गोष्टी हनुमंतांची उपासना केल्याने भव्य शरीर यष्टी होतेच. पण साधनेची जी उपासनेच्या साधनांमध्ये गडावर गेल्यावरती कुबडी दाखवतात 5 फूट उंचीची, ज्याच्यामध्ये गुप्ती आहे. राष्ट्रसंत उगाच पदवी मिळत नाही बरं का. राष्ट्रकार्य करण्याकरता, राष्ट्राचं काम करण्याकरता ज्या वेळेला 4-4 शाह्या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या, त्यावेळेला कार्य करण्याकरता संत कसा हवा, लेचा पेचा नाही चालणार. म्हणून स्वतःचं शरीर अतिशय काय ज्याला म्हणावं, पिळदार, व्यायामाने सुदृढ. हो, एका पदामध्ये सुंदर वर्णन केलंय. काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची, स्मरणी हातात तुळशीची, 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 गुरुमुखी रंगाचा रामदासी बाणा शोभत से, रामदासी बाणा शोभत से, शोभत से, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात. मग ज्या समर्थांनी स्वतःचा देह इतका बलवान बनवला होता व्यायामाने, उपासनेने, ते समर्थ आपल्याला असं कसं सांगतील? त्यामुळे हा फटकारा आधी कुणाकरता ओढलाय, हा आसूड कुणाकरता ओढलाय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. शरीराबद्दलची अव्यवस्था ठेवा असं समर्थ कसं सांगतील? अहो, या शरीरानेच तर आपण किती प्रकारच्या सेवा करू शकतो. म्हणून आमच्याकडे असं म्हटलं जातं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तुम्हाला धर्माचं काम करायचं आहे ना, धर्मजागरण करायचं आहे ना, मग त्याचं मूळ तत्व काय आहे? शरीर माध्यम. अहो, नमस्कार करायचा झाला तरी शरीरानेच घालायचं आहे. कीर्तन करायचं, शरीर सक्षम पाहिजे, यांना साथीला बसायचं आहे, शरीर चांगलं पाहिजे. तीर्थयात्रा करायची, शरीर चांगलं पाहिजे. त्यामुळे शरीराबद्दलची, देहाबद्दलची अव्यवस्था ठेवा असं सांगण्याचा समर्थांचा हेतू नाही. पण या माणसाच्या देहाला येऊन केवळ मजा. काही काही मंडळी अशी भेटतात, गावोगावी आम्ही वर्षभरात 50 गावं फिरतो.
बुवा मंडळी. बरं, काही काही उत्सव असे असतात की त्याला रात्री जागरण करावं लागतं. हां, म्हटलं चला आज आषाढी एकादशी आहे, रात्री जागरण करावं, पांडुरंगाचं भजन करावं. किंवा शिवरात्र आहे, रात्रीच्या जागरणाचं महत्व असतं. हो 25शीतला 30शीतला माणूस, हो त्याला मस्ती असते. हे बोय कीर्तन ऐकण्याचं, बुवा काय सांगता तुम्ही, आम्हाला नाही ते तुमच्यासारखं जमत. अहो 25शी 30शीतला जाऊ दे, जे निवृत्त आहेत, आता कामावर जायचं नाही, ते सुद्धा म्हणतात तुमच्या त्या आरत्या भोवत्या, हे रात्रीची जागरण. आम्ही आपल्या प्रेमाने सांगतो. म्हटलं कोणी गाणारं असलं तर एखादा गायनाचा कार्यक्रम असतो, रोज कीर्तन असतं, प्रवचन असतं, चला. ते नाही जमायचं. अहो आमचं म्हणजे कसं सगळं टाइम टेबल ठरलेलं असतं बुवा. ते तुमच्या आरत्या भोवत्या जागरण आम्हाला नाही ना. असं मग काय तुमचं टाइम टेबल असतं जरा सांगा तरी. म्हणजे सकाळी डॉक्टरनी सांगितलंय शुगर 400च्या वर आहे, त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक. डॉक्टरनी मॉर्निंग वॉक सांगितलं. घरातनं बाहेर निघताना बायको सांगते रस्त्यात मिळतील ती फुलं हातातल्या वाकड्या काठीने ओढून आणा. 2 कामं एकाच वेळेला, 2 in 1. बर, मग काय, काही लोक खेळायला जातात बघा, हातामध्ये तो झारा घेऊन. ते खेळायला जाणाऱ्या लोकांचे पण पोशाख ठरलेले असतात. वयाला न शोभणारी अर्धी चड्डी आणि वरती खास ढेरी दाखवण्याकरता टी शर्ट. एखादा आमच्या बुवांसारखा अंगरखा वगैरे घातला, झब्बा घातला तर निदान झाकलं तरी जाईल ते पोट, पण ते स्पष्ट दिसतं त्या टी शर्ट मधनं. बर, म्हटलं मग खेळून झाल्यावर मग काय करता. मग काही नाही, घरी आल्यानंतर ब्रेकफास्ट, नाश्ता. नाश्ता तरी काही घरचं काही करतात, पोहे उपीट, पावाचे तुकडे, आणि त्याला ते लोणी लावायचं. आता कीर्तन चालू आहे म्हणून एवढंच सांगितलं मी, अजूनही काही असतं पण ते इथं सांगण्यासारखं नाही. मग नाश्ता झाला, मग जरा गप्पा टप्पा, कालच्या टीव्हीवर बघितलेल्या बातम्या पेपरला आल्यात की नाही, खरं आहे की नाही तपासून बघायचं. बर, मग पुढे दुपारी 12-12:30 जेवायचं. 3-3:30 पर्यंत वामकुक्षी करायची. 4ला उठून परत फिरायला जायचं, सोसायटी लाईफ, अमुक तमुक. संध्याकाळी 7च्या बातम्या बघितल्या, 8:30 वाजता जेवलो की झोपलो. इतकं सगळं पाळतो म्हणून 70वं वर्ष लागलं तरी गालाला खळगा नाही. वा, हे असं आमचं टाइम टेबल ठरलेलं आहे. अशा माणसाला विचारलं पाहिजे, अरे इतका तू सगळा देह जपलायस, पोसलायस, माजलायस, तुझा उपयोग काय रे. काय कापायचंय शिमग्याला, का लोणचं घालायचंय. आपल्यामध्ये ती पद्धत नाही, पण काही विशिष्ट पंथामध्ये ती पद्धत आहे बरं का. ही मंडळी जेव्हा उपास करत असतात तेव्हा तिकडे बोकडाला माजवण्याचं काम चालू असतं. माणसाला खायला मिळत नाही ते बोकडाला खायला मिळतं. खारीक, बदाम, अक्रोड पुष्ट करतात. पेपरला फोटो येतात, 2-2 लाख रुपये किमतीचे हार घातलेले असतात त्यांना. बरं, हे माझं म्हणणं नाही. शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी, पूज्यपाद शंकराचार्यांनी हे दाखला दिलेला आहे. कारण त्यांनाही माहिती होतं अशा मत्त केलेल्या त्या बोकडाला शेवटी करायचं काय, कापायचं हे ठरलेलं. म्हणून आचार्य म्हणतात, अशनम में वशनम में जाया में बंधुवर्ग में इति में कुर्वाणम कालवृकाहन्ति पुरुषाय.
बेडूक म्हणजे लांडगा. आचार्य म्हणाले जसं त्या माजलेल्या बोकडाला कापणारा कसाई असतो तसं या मनुष्यरूपी बोकडाला सुद्धा कापणारा एक कसाई बसलाय, काळरूपी लांडगा. तो कधी झडप घालील सांगता येत नाही. मग समर्थांनी दुसऱ्या ओळीमध्ये उपदेश केलाय, काय कर या मनुष्य देहाचं सार्थक होण्याकरता, तर हा नुसता खाऊन पिऊन पुष्ट करण्यात अर्थ नाही. देह या देहाचा उत्तम उपयोग झाला पाहिजे. देह देवाचे कारणी होता होय देवरुणी. अरे जे शरीर देवाच्या कार्याकरता नाही, देशाच्या कार्याकरता नाही, एखाद्या समाज कार्याकरता उपयोगी पडत नाही, त्या देहाचा उपयोग काय. कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला पाहता येतील, जुनी नवी, काही संतांची. पण केवळ मुळात म्हणजे काय, नालच्छेदन झाल्यानंतर त्या बाळाला वेगळं अस्तित्व प्राप्त झालं रे झालं की तो स्वतःलाच देह समजायला. देह म्हणजेच मी, देह म्हणजेच मी. आणि मग विषयांच्या गुरफाट्यामध्ये तो इतका गुरफटला जातो, इतका गुरफटला जातो की त्यातनं त्याची सुटका होणं कठीण आहे. विषयांकडे ओढ जास्ती आहे. माऊलीने याच्याकडे कटाक्ष टाकले, दृष्टी टाकली. आयुष्य संपत आलं माणसाचं, काय जी आयुर्वर्ष शतंद्रणाम म्हटलंय, पण त्यातली जी काही मिळतील बदललेल्या काळाप्रमाणे, मध्यंतरी त्या कोरोना सारखे भयंकर एक एक रोग येऊन गेले. किती आपली जवळची वाटणारी माणसं पटापटापटा सोडून गेली होय जग. त्यामुळे तो काळरूपी लांडगा कधी झडप घालील याचा पत्ता नाही. तरी सुद्धा माणूस विषयांच्या ठिकाणी इतका रममाण झालेला असतो की त्याला आपल्या मरणाचं स्मरणच नसतं. जो आलाय तो जायचा हे नक्की, म्हणून समर्थ म्हणतात मरणाचं स्मरण असावं, ते होत नाही. माऊलीचं काय निरीक्षण आहे बघा. माऊलीनी ओवी लिहिली सुंदर. एका सरोवराच्या काठी दलदल होती, पाणी चिखल सगळं एकत्र झालेलं. काही डास उडत होते, काही चिलटं फिरत होती, काही केमरं फिरत होती. आणि एक बेडूक लहानसा आपली जीभ अशी लांब करून त्याचं ते भक्ष्य टिपत होतं. प्रत्येकाची भक्ष्य पकडण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. मांजर उंदरावर धावून जातं त्यावेळेला बघा कसं मिशा फेंदाडतं आधी, आणि मग असं पाय जाग्यावर उडी मारण्याकरता असं रोवतं आणि मग उडी मारतं. तसं बेडकाची जीभ बसल्या जाग्यावरनं त्या भक्ष्यापर्यंत लांब जाते आणि ते भक्ष्य टिपलं जातं. माऊली बघतायत आणि माऊलीने ओवी लिहिली. काय ओवी लिहिली की बेडकाचा हा खाद्य कार्यक्रम चालू असताना पाठीमागनं एक नागराज आले आणि काय केलं त्यांनी, जवळजवळ त्या बेडकाला अर्धा अधिक गिळला. बेडकालाही कळतंय की मला पाठीमागून साप ओढतोय, थोड्याच वेळात मी आता बेडका सापाच्या पोटात जाणार आहे. पण असं असून सुद्धा तिथलं ते डास खाणं, माशा खाणं तो सोडत नाहीये. पण माऊली लिहिते, बेडूक सापाची तोंडी बैसलास बुडबुडी. ते भक्ष्य पकडताना असं इथे गळ्याजवळ त्याच्या फुगा येतो, असं तो फुगवतो असं. बैसलास बुडबुडी परी मक्षिकांची कोडी ढळेची ना. म्हणजे इतकं जवळ आलंय तरी त्याला असं वाटतंय की जाता जाता एक माशी खाऊन जाऊ. तसं माणसाला मरणाचं स्मरण राहत नाही. संस्कृत सुभाषित आहे, आशानाम मनुष्यानाम काश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगु.
ज्या देहाचा उपयोग समाजाकरता नाही त्या देहाचा काहीही उपयोग नाही. अहो, ज्यांनी देहाकडे काहीही लक्ष दिलं नाही, आमचे ज्ञानेश्वर महाराज, ज्या माऊलीचा किती घोर अपमान केला हो त्या काळातल्या लोकांनी. आई वडील विठ्ठलपंत रुक्मिणी, त्या दोघा माता पित्यांनी आपल्या मुलांचं कल्याण व्हावं याकरता गंगेत जाऊन आपले देह अर्पण केले. थोरले बंधू निवृत्तीनाथ, मधले ज्ञानेश्वर महाराज, धाकटे सोपान आणि मुक्ताबाई अगदीच लहान. पण ते थोरले म्हणून त्यांचं लक्ष नाही. निवृत्ती निवृत्ती नावाप्रमाणे निवृत्ती, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. धाकटे धाकटे म्हणून त्यांचं लक्ष नाही. मग या भावंडांच्या जेवणाची खाण्याची सगळी जबाबदारी ज्ञानोबारायांवर आली आणि त्यांची भूक भागवण्याकरता 2 घास त्यांच्या पोटात जावे याकरता माऊली भर दुपारी 12 वाजता आळंदीमध्ये भिक्षा मागायला जायचं. आजही आमच्या माता भगिनींनी काही आमची संस्कृती राखून ठेवली आहे. आम्हा पुरुष मंडळींकडनं हे काम होत नाही, पण माता भगिनी विचार करतात, अरे ही लेकरं अनाथ आहेत, आई वडील नाहीत. काही दिवाळी आहे, दसरा आहे, कुणी भाताची मूद, वरती वरण तूप अशी मूद माऊलींच्या झोळीमध्ये ठेवावी पानावर घालून, कुणी एखादी करंजी, कुणी पुरणपोळी. मोठा आनंद व्हायचा. वा, पुरणपोळी निवृत्ती दादाला आवडते, ही अर्धी पोळी मी दादाला देईन. करंजी माझ्या मुक्ताईला आवडते, मी तिला देईन. असा विचार करून माऊली परत निघतात न निघतात तो काही करंटे तिथे यावेत, माऊलींच्या हातातली झोळी हिसकावून घ्यावी, आतलं सगळं अन्न मातीत मिसळून टाकावं. माऊलींनी कधीही कुणाशी काहीही तक्रार केली नाही. इतक्या हाल अपेष्टा सहन केलेली माऊली, ज्या ज्ञानोबांचा फोटो किंवा चित्र किंवा पुतळा बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय काय जीवनसत्व यांच्या शरीरात जात असतील. काय जीवनसत्व जात होती? अहो, मिळालेलं अन्न खाऊ दिलं नाही लोकांनी. पण त्याच आळंदीमध्ये ज्ञानोबांनी ज्या वेळेला संजीवन समाधी घेतली त्यावेळेला या आळंदीचं नाव झालं अलंकापुरी. अलंकापुरी, अलंकापुरी या शब्दाचा आणखी एक अर्थ असा आहे की ती एकच अलंकापुरी, कारण ज्ञानोबारायांचे चरण तिथे फिरले ना. ज्यांच्या देहाला शेवटी अग्नीचा नाही, संजीवन समाधी, ती एकच अलंकापुरी. आणि आम्ही सगळे लंकापुरी ब्रँड, कारण शेवटी पेटवतात. समर्थ म्हणतायत पुढे, नाना परी सांभाळिली, पुढे कायाही जाळिली. सुमारे 40 वर्षापूर्वी रवींद्र भट नावाच्या एका लेखकाने माऊलींच्या जीवनावर एक सुंदर कादंबरी रूपाने चरित्र लिहिलंय. मुद्दाम वाचावी अशी कादंबरी आहे. हो, अहो, एकदा हातात घेतली की पूर्ण केल्याशिवाय माणूस ठेवूच शकत नाही. म्हणून त्यामध्ये संतांच्या जीवनावर कादंबरी रूपाने चरित्र लिहिणं अवघड आहे, कारण कादंबरीचे विषय ठरलेले असतात, आपल्याला माहिती आहे. सरकारी बाग, तो आधी आला किंवा ती आधी आली, मग दोघं तळ्याकाठी गेली, वगैरे वगैरे. पण एका संतांच्या जीवनावर जीवनचरित्र लिहायचं कादंबरी रूपाने, इतकं सुंदर लिखाण आहे, एकदा मुद्दाम वाचावं असं आहे. त्या पुस्तकाचं नाव, कादंबरीचं नाव आहे इंद्रायणी काठी. त्या आळंदीची झाली अलंकापुरी. म्हणून आपला जो देह आहे, हा देह योग्य कामाकरताच वापरला गेला पाहिजे. योग्य कामाकरता वापरला गेला तर तो सार्थकी ठरला. नाहीतर मग समर्थ आपल्याला सांगतायत काय, दास म्हणे मूर्खपण होय जन्मासी कारण.
का जन्म होतो पुन्हा? जन्मा येणे घडे वासनेचे संगे. आपल्या संस्कृतीमध्ये पद्धती आहे, वासना शिल्लक राहिले का? जर वासना शिल्लक राहिली असेल तर काकस्पर्श होत नाही. म्हणून ही वासना सद्वासना असावी. ही वासना पुन्हा जन्माला येण्याकरता कारण ठरणारी नसावी, तर त्याकरता आमचं जीवन संतांच्या सारखं झालं पाहिजे. एका पदामध्ये आमचे अभिषेकी बुवा सुंदर वर्णन करतात. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी. जिने गंगौघाचे पाणी, जिने गंगौघाचे पाणी, जिने गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. मृत्यू सर्वांग सोहळा. मृत्यू धन्य निर्माल्याची कळा. धन्य निर्माल्याची कळा. धन्य निर्माल्याची कळा. धन्य निर्माल्याची कळा. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. धन्य निर्माल्याची. एक दिवस जर निर्माल्य आपल्याला व्हायचं आहे, तर तो निर्माल्य जसा आपण पायाखाली येऊ नये म्हणून जपतो. नुकतंच गणेशोत्सव झालाय. रस्ती फुलं पडलेली असतात, पण प्रत्येक जण ते फूल चुकवून चालत असतो. तसं आमच्या देहाचं सार्थक व्हावं. मनुष्य देह मिळालाय, तो कारणी लागावा. तर समर्थ आपल्याला मूळ पद्यात काय सांगतात तो उपदेश एकदा बघूया अभंग पुन्हा म्हणून. देहालागी कष्ट केले, देहालागी कष्ट केले. देहालागी कष्ट केले. परी ते अवघे व्यर्थ केले. परी ते अवघे व्यर्थ केले. देहालागी जन्मासी कारण होय जन्मासी कारण. देहालागी कष्ट केले, कष्ट केले, कष्ट श्रोते हो नमस्कार. खणखणीत दमदार गायकी आणि अभ्यासपूर्ण पूर्वरंग अशा रंगलेल्या या कीर्तनामध्ये आपण सर्वच जण ऐकून भारावून गेलेलो आहोत. रीतीप्रमाणे श्रद्धांजली कीर्तन
समितीद्वारा आयोजित या कीर्तन श्रद्धांजली सप्ताहामध्ये आज ज्या ज्या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे त्यांचा अल्पसा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पहिली जी श्रद्धांजली आहे कैलासवासी हरिभक्तपरायण अनिताताई ठाकूर देसाई. अनिशेठ ठाकूर देसाई यांच्या पत्नी. अत्यंत श्रेष्ठ असे राजापूरमधलं व्यापारी व्यक्तिमत्व. अनिताताई या माहेरच्या तामणकर. अनिताताईंचं जीवन कार्य पाहिल्यानंतर मी खरोखरीच गदगदून गेलो. जीवनामध्ये किती चढ उतार माणसाचे असू शकतात आणि त्या चढ उतारातही जे खंबीर व्यक्तिमत्व असतं ते कसं स्थिर राहतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे हरिभक्तपरायण कैलासवासी अनिताताई असं म्हणता येईल. एका स्त्रीच्या जीवनामध्ये जेवढे जेवढे म्हणून कटू प्रसंग असतात ते सगळे आले. उत्तमातली उत्तम परिस्थिती आणि त्यातूनही निर्माण झालेला संघर्ष आणि त्या संघर्षात झगडणं आणि त्या झगडण्यातही यशस्वी होणं. कॅन्सरसारखी व्याधी ज्यांना होऊ नये, ज्यांनी कीर्तनाचा अभ्यास जोपासला अशा अनिताताई. मला या प्रसंगी आठवण झाली कैलासवासी डॉक्टर अरविंद बावडेकर, ब्रह्मचैतन्य महाराजांचे श्रेष्ठ उपासक डॉक्टर बावडेकर. त्यांचं कॅन्सर माझा संगाती हे वाचत असताना अनिताताई यांचं जीवनचरित्र माझ्या डोळ्यासमोर आलं की या माऊलींनी असा संघर्ष केला. देहामध्ये कॅन्सर असतानाही कीर्तनाच्या प्रेमातून त्या कीर्तनकार झाल्या. एकेकाळी नगरसेवक पदही भूषवलं. बँकेच्या चेअरमनही झाल्या. एवढंच नव्हे, वेळ प्रसंगी खानावळही चालवावी लागली. पण या सगळ्या कार्यांमध्ये अतुलनीय असं श्रेष्ठत्व त्यांनी जपलं. त्या अनिताताईंना आम्ही वंदन करतो. दुसरी श्रद्धांजली जी आहे तेही विभूतिमत्व होऊन गेलं. ते म्हणजे आमचे स्वामी भक्त श्रीयुत कैलासवासी शंकर दत्तात्रय शिलेदार. शिलेदार काकांचं चरित्र मी वाचलं आणि सहज आम्ही कीर्तनकार बंधू चर्चा करत होतो की अरे याच्यावरती यांचं एक आख्यान तयार होईल, इतकं श्रेष्ठ चरित्र आहे हो. ज्यांच्या रोमारोमामध्ये स्वामी भक्ती नांदत होती. वयाच्या 7व्या वर्षी मातोश्रींच्या बरोबर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेले आणि स्वामींच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्या काळी त्यांना असं जाणवलं की अरे या फोटोतील जी देवता आहे या देवतेचं आणि आपलं काहीतरी पूर्वजन्मीचा ऋणानुबंध आहे. आणि तसाच तो राहिला. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे शुची नाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभी जायते. किंवा माऊली म्हणतात त्याप्रमाणे की दशेची वाट न पाहता की वयसेची या गावा न जाता बालपणीच सर्वज्ञता वरितयाते. वयाच्या 7व्या वर्षी जी स्वामी भक्तीचं व्रत त्यांनी घेतलं ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते अंगीकारलेलं व्रत उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशा पद्धतीने आचरणात आणलं. केवळ स्वतःच आचरणात आणलं नाही तर अनेकांना त्यांनी स्वामी भक्तीला लावलं. स तरती स लोकांस तारयती असे आमचे शिलेदार काका. अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व. आमच्या नारद मंदिरामध्ये यायचे, आमच्याशी गप्पा गोष्टी करायचे. मुखामध्ये अखंड स्वामीनाम, चेहऱ्यावरती नितांत प्रशांत शांतता आणि अत्यंत मधुर गोड बोलणं असं शिलेदार काकांचं होतं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर
अजात शत्रुत्व काय असतं हे अनुभवायला यायचं. शिलेदार काकांकडे पाहिलं की असं वाटायचं की त्यांच्या पायावर डोकंच ठेवावं. इतकं शांत प्रशांत व्यक्तिमत्व शिलेदार काकांचं. सदाशिव पेठेत भट यांच्या स्वामी मठामध्ये त्यांनी स्वतः स्वप्रयत्नाने महान चित्रकार आमचे अरुण फडणीस यांच्याकडनं स्वामींचं अत्यंत सुंदर असं चित्र काढून घेतलेलं होतं. एवढंच नव्हे, अनेकांना स्वामी नामाना लावलं. मगाशी मी बोललो, अनेकांच्याकडून त्यांनी स्वामी समर्थांच्या नामाच्या वह्या लिहून तयार करून घेतल्या आणि लोणावळ्याला स्वामी भक्त दत्त संप्रदायिक श्री करंदीकर महाराज यांनी स्थापन केलेल्या लोणावळ्यातल्या स्वामी मठामध्ये ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली होती त्याच्या पायामध्ये या वह्या त्यांनी ठेवल्या. असे शिलेदार काका. त्यांचे आध्यात्मिक गुरु जनार्दन स्वामी यांच्या सांगण्यावरून त्यांनी 3.5 कोटी स्वामी नामाचा जप केलेला होता. असे शिलेदार काका. त्यांच्या अनंत आठवणी आहेत. वेळेअभावी माही सांगता येत नाही आहेत, परंतु या महान स्वामी भक्तांनी नरसिंह नवरात्र प्रारंभाच्या पहिल्याच पवित्र दिनी स्वामीचरणी आपला देह विलीन केला. त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तिसरी जी श्रद्धांजली आहे ती श्री वैकुंठवासी राजेश्वर व्यंकटराव कुरुंदकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. शिक्षकी पेशा आणि त्यात मुख्याध्यापक ही अशी एक जबाबदारी असते की हाताखालच्या शिक्षकांनाही घडवावं लागतं आणि शिक्षकांच्या हाताखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घडवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. आमच्या कुरुंदकर सरांचं तसंच व्यक्तिमत्व होतं. अत्यंत सज्जन. जिथे जातील तिथे अनेकांना त्यांनी आपलंसं केलेलं होतं. अनेक घरं कुरुंदकर सरांनी जोडलेली होती. अनेक मोडणारी घरं सावरलेली होती. ढासळलेली व्यक्तिमत्व त्यांनी मार्गावरती आणलेली होती. असे अनेक समाजोपयोगी लोकोपयोगी संस्थांमध्ये काम केलं. अनेकांना त्यांनी सज्जनता काय असते ती वागून आचरणात आणून त्यांनी धडे दिले. असे कुरुंदकर सर जिथे जिथे गेले तिथलेच झाले. भोगाव, मानवत, परतूर, जिंतूर, परभणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या, पण सर्वांना त्यांनी आपलंसं केलं. ते सर्वांचे होऊन राहिले. त्यामुळे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मरावे परी कीर्तिरूपे उरावे, असे कुरुंदकर सर कीर्तिरूपाने उरले. त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचे चिरंजीव जे CEO डिस्ट्रिक्ट बँक परभणी इथे आहेत, त्यांचं नाव आहे व्यंकटेश कुरुंदकर साहेब. ते आपल्या तीर्थरूपांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. चौथी श्रद्धांजली आहे श्रीयुत कृष्णराव नारायणराव कुलकर्णी, मूळचे कर्नाटकातले विजापूर जिल्ह्यातले. कृष्णा नदीकाठच्या कोल्हार खेड्यातील रहिवासी. लहानपणीच आईवडिलांचं छत्र त्यांचं हरपलं. मोठ्या भावाने त्यांच्या जीवनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि मावशीने धारवाड मुक्कामी नेऊन त्यांना सांभाळून शिक्षण पूर्ण केले. धारवाड युनिव्हर्सिटीत डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ही पदवी घेऊन कोयना धरणात नवीन धरण जे आहे तसंच पानशेत धरण, वीर धरण इथे कामं करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदापर्यंत ते पोहोचले. 1995 साली रिटायर झाले. 3 मुलं, 1 मुलगा. लहान मोठे बिझनेस करतात. 2 मुली आपापल्या संसारात रममाण होऊन आनंदात आहेत, सुखात आहेत. सगळं सुरळीत असतानाच दैवाने घाला घातला आणि अचानक शरीरातील पोटॅशियम आणि कॅल्शियम कमी होऊन कोल्हापूरला राहत्या घरी अखेरचा श्वास त्यांनी घेतला. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1946 आणि निर्वाण आहे 14 जुलै 2014 आषाढ शुद्ध चतुर्थी. त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. या दिवंगतांना आमचं विनम्र अभिवादन आहे.
त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमचे हरिभक्तपरायण रामनाथजी अय्यर, हरिभक्तपरायण विश्वासराव कुलकर्णी, श्रीमती राधाताई कुलकर्णी आणि आमच्या शिलेदार काकू असे 4 जण श्रद्धांजली अर्पण करण्याला या ठिकाणी यावं अशी मी यांना विनंती करतो. धन्यवाद. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीद्वारा आयोजित श्रद्धांजली कीर्तन पुष्पमाला या विविध कीर्तनकारांचा 7 दिवसीय या पुष्पमालेतल्या नामांकित महाराष्ट्रातल्या गावोगावीच्या ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांच्या कीर्तनांचा आस्वाद आपण घेत आहोत. श्रोते हो, हा जगन्नाथाचा रथ आहे. हा सगळ्यांनी मिळून ओढायचा असतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कीर्तनाचं आयोजन हे कोटी अंतसंतर्पणासारखं आहे. आपण जर एक कीर्तनाचं आयोजन केलं तर आपल्याला कोटी अन्न संतर्पण केल्याचं पुण्य लाभेल असं तुकाराम महाराज म्हणतात. या सत्कार्यासाठी जे जे कोणी आपले आप्तस्वकीय दिवंगत झाले असतील, कोणी गुरुजन गेले असतील, कोणी आदर्श व्यक्तिमत्व गेले असतील, एवढंच कशाला, देवभक्त आणि देशभक्तांच्या नावाने आपण श्रद्धांजली अर्पण करू शकता. त्यासाठी आपली यथाशक्ती धनराशी कीर्तन चालू असताना खाली जी पट्टिका येईल त्याच्यावरती जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती आपण ती धनराशी प्रेषित करावी. आपण देतच आहात, असेच देत राहा, यापुढेही देत राहा. श्रोते हो, वर्षानुवर्ष हा उपक्रम असाच चालत राहावा ही आपली सदिच्छा आहे. आपल्याच प्रेरणेतून आम्ही हे कार्य उभं केलेलं आहे. श्रद्धांजली कीर्तन समिती आपल्याला विविध कीर्तनकारांची कीर्तनं आपल्या घरापर्यंत पोचतं करण्यासाठी कटिबद्ध आहे. हरिभक्तपरायण श्रीपाद बुवांना मी विनंती करतो, त्यांनी उत्तर अंगाला आरंभ करावा. उद्याचं कीर्तन औदुंबरचे हरिभक्तपरायण वासुदेवबा जोशी यांचं होणार आहे.
धन्यवाद. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे काही क्षण भजन करूया. आपणही घरी बसल्या बसल्या हे भजन जोरात म्हणायचं आहे आणि बरोबरीने टाळीही वाजवायची, कारण श्रद्धांजली महोत्सव आहे. आणि या श्रद्धांजली महोत्सवामध्ये तुकोबा असं म्हणतात की पृथ्वीवर पाठीमागं राहिलेल्या लोकांनी आपल्या गेलेल्या पितरांच्या करता, त्या आत्म्याला गती मिळण्याकरता काय करावं. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून पांडुरंगाचं भजन करूया. जय जय पांडुरंग हरी, 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 जय 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांच्यामुळे आपला भारत देश ओळखला जातो ते आमचे आदर्श असलेले प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण. पैकी रामांचं सर्व जीवन चरित्र ज्या रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या रामायणामध्येच आलेली एक छोटीशी कथा आपल्या वेळेत बसेल अशी सांगतो. रामायणाकडे बघताना, रामायणाची पोथी वाचताना, कथा वाचताना प्रामुख्याने प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामातोश्री यांचं जीवनचरित्र आपण पाहतो. पण हे त्यांचं जीवनचरित्र अशा प्रकारे सिद्ध होण्याकरता बाकी कुणी कुणी त्यांना मदत केली, कुणी कुणी त्याग केलाय, हेही पाहणं गरजेचं असतं. जसं आपण दूध करतो बघा, बासुंदी, काय असतं त्याच्यात साहित्य. वास्तविक बासुंदी दूध आणि साखर एवढ्यानी होईल, पण त्याच्यामध्ये केशर, वेलची, बेदाणा, काय काय किसमिस, अमुक तमुक सगळं घालतात आणि मग ते जसं सगळं दूध एकत्र जमल्यानंतर त्याला बासुंदी असं आपण म्हणतो. तसं कुणी कुणी प्रभू श्री रामचंद्रांच्या करता त्याग केलाय. लक्ष्मणाचा त्याग केवढा आहे. काय झालं होतं, उद्या राज्याभिषेक होणार, उद्या राज्याभिषेक होणार, पण आज एक दिवस अगोदर कैकेयी मातोश्रीनी काय केलं, मंथरेनं कान भरले आणि माग एकदा देऊ केलेले जे 2 वर होते दशरथ महाराजांनी, हो, युद्धामध्ये मदत केली होती ना. जया पावला तोषला राव भारी, म्हणे 2 देतो वरा मागणारी. 2 वर तुला देतो, मी तुझ्या या कौशल्यावर संतुष्ट आहे. पण कैकेयीने त्या वेळेला ते वर मागून घेतले नाही. दशरथ महाराजांना म्हणाली, अहो तुमचा आनंद तो माझा आनंद, सध्या तुम्ही दिलेले वर तुमच्याकडे राहू दे, योग्य वेळ आल्यावर मागून घेईन. आणि ती योग्य वेळ रामाना राज्याभिषेक करायचं ठरल्यावर आली. अर्थात त्याबद्दल प्रभू श्री रामचंद्रांनी कुणाकडे तक्रार केली नाही.
निघाले. माझ्या वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता मी जाणार. तुझी इच्छा आहे ना? कैकेयी मातोश्रीने सांगितलं. काय सांगितलं? एका वराने भरताला राज्यावर बसवायचं. जो तुमचा प्रिय राम, त्याला राज्यावर न बसवता वनवासाला पाठवायचं. दशरथ महाराज म्हणाले, अगं असा हट्ट का करतेस? हवं तर आपण भरताला राज्य देऊया, पण माझ्या रामाला वनवासाला का पाठव? कैकेयी म्हणाली, एक वार भरताला राज्यावर नाही बसवलं तरी चालेल, पण रामाना वनवास मिळालाच पाहिजे. अर्थात प्रभू श्री रामचंद्र लगेचच हो म्हणाले. माझ्या वडिलांनी जे वचन दिलाय त्यांना त्या वचनातून मुक्त करण्याकरता मी जाणार वनवासात. सगळ्यांचे निरोप घेतले. माता कौसल्या कैकेयीलाही सांगितलं, सुमित्रेला सांगितलं, आणि सीतामाईंच्या जवळ ज्यावेळेला निरोप घ्यायला आले त्यावेळेला त्यांनी या शब्दात सांगितलं, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. कवी वर्णन करतात, दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या, दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या, दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या, दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या, दुष्टा दंडुनी हेई स्वशक्ती संगे, दुष्टा दंडुनी धर्म रक्षणा, हेई स्वशक्ती संगे, निघे दंडकारण्य पहाया, निघे दंडकारण्य पहाया, निघे दंडकारण्य पहाया, राम प्रभुजा मार्गे. ओ गंगा आडमध्ये, गंगा आडमध्ये आली, गंगा आडमध्ये आली, गंगा आडमध्ये आली, पर तुम्ही जालूमध्ये. निघालो मी. सीता मातोश्री बरोबर निघाल्या. लक्ष्मणाला काही जायचं काम नव्हतं, पण केवढा त्याग आहे. रामांच्या शिवाय लक्ष्मण राहूच शकत नाही, म्हणून सावली सारखा पाठीमागे. दशरथ महाराजांनी आज्ञा दिली, सुमंत्राला सांगितलं, जा यांना गंगा तीरापर्यंत नेऊन सोड. त्याप्रमाणे रथ सिद्ध झाला. कैकेयीने काही अटी पुढे ठेवल्या. आहे त्या वस्त्रावर बाहेर पडता येणार नाही, राजवस्त्र उतरवा, वल्कल धारण करा. नुसतं रामानाच नव्हे, सीतामाईंचे सुद्धा अलंकार काढून घ्यायला निघाली होती, पण वसिष्ठांनी दरडावलं. ते म्हणाले, हे पहा, वनवास रामानी पत्करलाय, त्यामुळे सीता मातोश्रीला असं पाठवायचं नाही. तिला तिचं वस्त्र, तिचे अलंकार आहेत तसंच त्या परिस्थितीत त्यांच्याबरोबर पाठवायचं. म्हणून नाहीतर सीतामाईंचे सुद्धा अलंकार काढून घ्यायला निघाली होती. हो, अर्थात प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाई सगळेजण रथात बसले आणि रथ वेगाने त्या गंगा तीरापर्यंत आलाय. शृंगवेरपूर असं ते ठिकाण. रथातून खाली उतरले. सुमंत्राला परत जायला सांगितलं, त्याप्रमाणे सुमंत परत जायला मागे वळले. आता प्रभू श्री रामचंद्र पाहतात गंगामाई मध्ये आडवी आहे, चालत जाता येणार नाही. एका बाजूला पाहतात तो नावा पुष्कळ दिसतायत. अर्थात प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाल्याची वार्ता जशी जशी पुढे, यांचा रथ जसा पुढे जात होता, वार्ता दसपटीने पुढे जात होती.
अहो आजकाल कोणी आपल्याकडे आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री महोदय यायचे झाले तर केवढी तयारी असते हो. मग प्रभू श्री रामचंद्र पुढे जात आहेत, ही वार्ता पुढे जाणारच. आणि तिथले जे कोळी बांधव होते त्या सर्व मंडळींना कळलं की प्रभू श्री रामचंद्र इकडून येत आहेत आणि कदाचित त्यांना आपली नाव द्यावी लागेल. म्हणून त्यांनी सगळ्यांनी एक सभा घेतली. त्यांच्यातला प्रमुख होता, त्याचं नाव दिलंय गुहक. प्रभू श्री रामचंद्रांनी हाक मारलं, ए बाबा इकडे ये, इकडे ये. नाही, आम्ही ऐल तीराला आहोत, आम्हाला पहिलं तीराला जायचंय. नावा पुष्कळ दिसत आहेत, आम्हाला कोण सोडील बरं. त्यांनी प्रभूंना नमस्कार केला. म्हटलं आहोत ना, आम्ही आहोत तुमच्या सेवेत, तत्पर आहोत. अरे मग आण ना नाव, आम्हाला पहिलं तीराला जायचंय, घाई आहे. आणतो की, किती वेळ लागणार आहे. हा गेलो आणि नाव घेऊन आलो. तिथेच काही वेळेला आपल्याला अनुभव येतो बघा असा, बसला उशीर लागणार आहे, बस कॅन्सल झाले म्हणून आपण त्या 6 सीटरनी जायला बघतो. पण ती 6 सीटर जरी म्हणत असले तरी ते 10 सीट पूर्ण झाल्याशिवाय तो हलत नाही. शेवटी आम्हाला सांगावं लागतं, अरे बाबा घे तुझं काय असेल ते, पण कीर्तन 6 वाजता सुरू करायचं आहे, चल लवकर. पण ते कशी नाटकं करतात. तसा हा गुहक येतो येतो म्हणतोय, येण्याच्या दृष्टीने हालचालही करतोय, नावेकडे जातोय, नाव हलवतोय नुसती आणि परत तसाच माघारी येतोय. प्रभू श्री रामचंद्रांनी त्याला विचारलं, अरे बाबा एकदा काय ते सांग, एकदा काय ते सांग, तू नाव आणतोस का मी दुसरी काही व्यवस्था करू. त्यांनी हात जोडले. तो गुहक म्हणाला, महाराज हे जे काही अनमान चाललंय ना, याला एक कारण आहे. काय कारण आहे सांगतो. नाविका प्रती, नाविका प्रती, नाविका प्रती वदती रघुपती, नाविका प्रती. नाविका प्रती, नाविका प्रती, नाविका प्रती वदती रघुपती, परतीला प्रती नेयी द्रुत गती, परतीला प्रती नेयी द्रुत गती. नाविका प्रति वदती रघुपती, नाविका प्रति. होय आणि तो आणिली पहा, होय आणि तो आणिली पहा, होय आणि तो. बुवांची नाव, बुवांच्या कीर्तनाची नाव पुढे जाण्याकरता हे 2 नावाडी लागतात बरं का. तर बुवांची नाव व्यवस्थित जाते. आमचे निमकर बुवा आहे पायपेटीला, आणि हेही आमच्या कोकणातले, दोघेही कोकणातले. होय आणि तो आणि वृत्ती ती बरी, वृत्ती ती बरी, वृत्ती ती, वृत्ती ती बरी, कृती न करी पहा. वदती रघुपती,
रामप्रभू म्हणाले, मी दुसरी व्यवस्था करू, तुला नाही आणायचे का नाव? ना प्रभू, असं कसं म्हणता? आम्ही तुमच्या सेवेला सिद्ध आहोत, तत्पर आहोत. पण हे जे काही अनमान चाललाय त्याचं एक कारण आहे. काय कारण आहे? नाही, आमचं सगळ्यांचं असं ठरलंय, म्हणजे मी जर नाव आणली नाही तर कोणीच आणणार नाही, कारण मी या सगळ्यांचा प्रमुख आहे. पण आमची सगळ्यांची एक अशी इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्हाला नावेतनं घेऊन जाण्यापूर्वी आम्ही तुमचे पाय धुणार आहोत. म्हणलं, का बाबा, पाय का धुणार? हो, तो म्हणाला, मला तुमची कथा माहितीये. काय आहे? तुमचे पायही स्वच्छ होतील. 2 हेतू आहेत. आणि तुमच्या बाबतीमध्ये असं आम्ही ऐकलंय. काय ऐकलंय? चालयामि तव पाद पंकजं. तुझे पाय पहिल्यांदा धुतो बाबा. मानुषी कर्ण चूर्णमस्तिते इति कथां प्रतीयसी. अहो, तुम्ही चालता चालता तुमचा पाय, नुसतं पाय सुद्धा नाही, पायाची धूळ म्हणे एका शिळेला लागली आणि त्या शिळेची बाई झाली. अहिल्या उद्धार आपल्याला माहितीच आहे. कठीण शिळेची बाई झाली. मग तुम्हाला जर तसंच नावेत घेतलं, आणि माझी लाकडाची नाव आहे, शिळा निदान कठीण तरी, दगडाची जर बाई होते, उद्या माझी नावेची जर बाई होऊन बसली, पोट कसं भरू? माझा व्यवसाय बंद नाही का होईल? आणि खाणारा एक तोंड वाढेल. तेव्हा नाही म्हणू नका, तुझे राघवा स्वच्छ होतील पाय. तुमचे पायही स्वच्छ होतील आणि माझ्या नावेलाही धोका नाही. तेव्हा आम्हाला पूजा करू दे, पाय धुवू दे. प्रभूंनी त्याची भावना जाणली. पण सीतामाईंकडे हेतुगर्भ नजरेने पाहिलं. कारण ज्या पायावर या जानकीची सत्ता आहे, नेत्र कटाक्षे जणू पुसतसे जानकीस प्रभुराय. ज्यावरी आहे तुझीच सत्ता, देऊ का ते पाय? हा पाय मागतोय, पण ज्यावर तुझी सत्ता आहे ते पाय याच्या ताब्यात देऊ? सीता मातोश्रींनी होय म्हणून सांगितलं आणि परवानगी दिली. हो, काय आनंद झाला, काय आनंद झाला. लगेच तयारी केली. आपल्या सगळ्या मंडळींना बोलावलं, घरातल्या लोकांना बोलावलं, मुलाबाळांना बोलावलं, नातवंडांना बोलावलं. या आणि काय करा, प्रभूंच्या पायावर पाणी घाला. गंगाळ मागवलं एक आणि गंगेचं पाणी भरून आणलं. अहो, साधा पोट भरण्याकरता नावेतनं इकडून तिकडे तिकडून इकडे लोकांना ये जा करणारा हा धीवर कोळी, पण काय त्याला नातं माहिती होतं. ही गंगा कोण आणि आत्ता या तीरावरून पलीकडच्या तीराला ज्यांना आम्ही नेणार आहोत ते राम कोण. ज्या भगीरथांनी प्रयास केले, ज्या भगीरथांनी तपश्चर्या करून गंगा मातेला अवतीर्ण केलं, त्याच भगीरथाच्या वंशातले पुढचे एक तेजस्वी सत्पुरुष प्रभू श्री रामचंद्र. म्हणजे पूर्वजांनी जिला पृथ्वीवर आणली, पण ती गंगा आज प्रभू श्रीरामांच्या पायावर आहे आणि ती गंगा भगवान शंकरांच्या मस्तकावर. झटपट तयारी केली पूजनाची. प्रभूंचे पाय, काय भाग्य आहे बघा त्या गोहकाचं, काय भाग्य आहे. उचलले पाय प्रभूंचे, मस्तक टेकलं पायावर. वरून देवदेवतांनी गर्दी केलेली होती. अरे, आम्हाला अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ही संधी मिळत नाही. प्रभूंचे पाय हातात घ्यायला मिळतात. गंगाळामध्ये ठेवले, गंगेचं उदक त्याच्यावर घातलं,
स्वच्छ केले प्रभूचे पाय, डोक्याचं पागोट काढलं, पुसलं. पुन्हा खाली ठेवू नका हं, पुन्हा धूळ लागेल म्हणून ते पागोट खाली हंतरलं. आणि काय केलं हो, ते जे गंगाजल होत प्रभूंच्या अभिषेकाचं, सगळ्या लोकांना सांगितलं या पटापटा, आणि प्रत्येकाच्या हातावर ते तीर्थ दिलं. गंगाजल घेऊन हाती, गंगाजल घेऊन हाती, गंगाजल घेऊन हाती, शालितो रामचरणाते, शालितो रामचरणाते, शालितो रामचरणाते. गंगाजल घेऊन हाती, शालितो रामचरणाते, शालितो रामचरणाते, शालितो. गंगाजल 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 घेऊन हाती, शालितो रामचरणाते. प्राशिले 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 तीर्थ चरणाचे, प्राशिले तीर्थ चरणाचे, भवताप लयाला गेला, भवताप लयाला गेला, भवताप लयाला गेला. लाडका 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 पुत्र गंगेचा, लाडका 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 पुत्र गंगेचा, विलटला रामचरणावे, विलटला रामचरणावे, विलटला रामचरणावे, विलटला रामचरणावे. गंगाजल घेऊन हाती, शालितो रामचरणावे, शालितो रामचरणावे, शालितो रामचरणावे. भावे नमस्कार केला प्रभूना, परत पायाला धूळ लागू नये म्हणून अलगद उचललं आणि आपल्या नावेकडे घेऊन चाललाय. नावेमध्ये नेऊन बसवलं. बरोबर लक्ष्मणजी आहे, सीतामाई आहे, आणि वेगाने ती नाव पलीकडे जायला लागली, द्रुत गतीने. मनामध्ये असा विचार चालू आहे, अरे ज्याच्या नुसत्या नावानी पाप्यातला पापी तरतो, ज्याच्या नुसत्या नामस्मरणाने, आठवणीने, नावाने पाप्यातला पापी तरतो, त्या प्रभू श्री रामचंद्रांना आम्ही तारतोय, आम्ही पलीकडे नेतोय. आपल्या कोळी या धंद्याचा, कोळी या व्यवसायाचा त्याला केवढा गर्व वाटला. हो, आणि वेगाने ती नाव जायला लागली. मनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण चालू आहे. अहो गदिमानी तर खास काव्य लिहिलं त्या करता. नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे अवघात या श्रीरामाला मानू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय, जय गंगे जय. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन नाम.
पलीकडे गेले, मोठ्या प्रेमाने प्रभूला नावेतनं खाली उतरवलं आणि राम राजे आहेत हो. राम राजे असल्यामुळे आपल्या प्रजेचे कष्ट असेच घ्यायचे नाही. क्षत्रियाचा पहिला नियम क्षतात तारयते इति क्षत्रिय. जो क्षतामध्ये म्हणजे दुःखामध्ये संकटामध्ये रक्षण करतो तो क्षत्रिय. पण जवळ काही नाही, वनवासाला निघालेत, वल्कलावर आहेत. म्हणून सीता मातोश्रींकडे नुसतं पाहिलं आणि त्या पाहण्यामध्येच त्यांना असं कळलं की प्रभूला याला काहीतरी द्यायचं आहे. याला म्हणतात संबंध. मुद्दाम सांगावं लागलं नाही. प्रभूंची चलबिचल पाहिली आणि मातोश्री विचारतात त्याला काही द्यायचं आहे का? होय. झटकन आपल्या हातातली मुद्रिका काढली, अंगठी काढली आणि प्रभू श्री रामचंद्रांकडे. असं नाही म्हणल्या स्वतःकडे तर काही नाही, स्वतःकडे तर काही नाही द्यायला आणि नसता मोठेपणा पाहिजे कशाला, असं नाही. द्यायचं आहे ना, हे घ्या. प्रभूंना बरं वाटलं काहीतरी याला देता येईल म्हणून त्याचे आभार मानण्याकरता हे बघ का इकडे. आज कुठल्याही गिरायकाची वाट न बघता आम्ही सांगितल्याप्रमाणे तू आम्हाला इथं आणून सोडलंस, तर तुला काहीतरी द्यावं असं मला वाटतंय म्हणून हे बघ हे घे तुला. त्यांनी त्या अंगठीकडे पाहिलं. काय काय प्रभू काय म्हणता? मी तुम्हाला तिकडून इकडं आणली, तुमची सेवा केली, त्याचं मूल्य तुम्ही मला देता? त्याचं मूल्य देता? छे छे छे, मला घेता येणार नाही आणि तुम्हाला देता येणार नाही. म्हटलं का बरं? अहो नियम आहे असा, तुम्ही पुढे निघून जाल पण माझे ज्ञाती बांधव मला दोष देतील. प्रभू म्हणाले असा कुठला नियम आहे? असा नियम आहे. काय नियम आहे? जातवाल्याकडनं जातवाल्यानी काही घ्यायचं नसतं. तारका तारको राम, तारका तारको राम, ना पिता न पिता कर्ममूलंच कर्तव्यम एष धर्म सनातना. नावाड्यानी नावाड्याकडून, नापितानी नापिताकडून काही घ्यायचं नाही. एका गावचा तिकडे दुसरीकडे गेला आणि जर कटिंगची वेळ आली तर तिथल्या माणसांनी फुकटमे चकोट करून द्यायचा, पैसे घ्यायचे नाही. कीर्तनकारांनी कीर्तनकाराच्या घरी काही कारणाने कीर्तन करायची वेळ आली, फुकट झांज वाजवायची, बिदागी घ्यायची नाही. पंढरीनाथ महाराज असा नियम आहे. प्रभू पाहतायत त्याच्याकडे, मनातल्या मनात हसतायत. पण लक्ष्मणाने डोळे मोठे केले फुलपात्रा एवढे. म्हणलं नावेत नाही आणलं म्हणून काही बोलशील का? जातवाला कुणाला म्हणतो रे? रघुकुल वंशातले आम्ही, दशरथ महाराजांचे सुपुत्र, क्षत्रिय, आम्हाला कोळी म्हणतोस? प्रभू पण म्हणाले काय म्हणतोस? तो म्हणला खरंच सांगतो, खरंच सांगतो. काय? अहो तुमचा आणि माझा म्हणजे कामाच्या दृष्टीने व्यवसाय एकच, काम एकच, कर्म एकच. मी गंगा तीराचा नाविक आलो असे जरी तुझ्या कामा. आज मी तुम्हाला या गंगा तीरावर इकडून तिकडं नेऊन पलीकडे नेऊन सोडलं. मी या गंगा तीराचा नावाडी आहे, पण प्रभू तुम्ही भवसागराचे नावाडी आहात. त्यामुळे द्यायचं असेल तर हेच द्या. आज आज मी तुमच्या कामी आलो, इकडून तिकडे नेऊन सोडलं. भवसागरातून पार कोण करणार मला? तेव्हा त्या वेळेला धावून या आणि आम्हाला भवसागरातून पार न्या. मी गंगा तीराचा नाविक आलो असे जरी तुझ्या कामा. भवसागर तारुणी धन्य करी मजसी प्रभो श्रीराम.
आता सांगायची सुद्धा गरज नाही. आमच्या बाबतीत बड्या बड्यांनी असं लिहून ठेवलंय, देह देवाचे कारणी होता होय देवरुणी. जो आपण पूर्वरंगाला अभंग घेतलाय, साधा व्यवसाय त्याचा नावाड्याचा, पण प्रभू श्री रामचंद्रांच्या रामकार्याकरता, त्यांनी आरंभलेल्या धर्म कार्याकरता दुष्टांचा विनाश करायला चाललेले होते. त्या कार्यामध्ये त्याचा देह झिजला. म्हणून तर समर्थ म्हणतात, असं देवाच्या कामाकरता, देशाच्या कामाकरता, राष्ट्राच्या कामाकरता, समाजाच्या कामाकरता जर देह खर्ची पडला तर त्याचं सार्थक होईल मनुष्य जन्माचं. नाहीतर मग देहालागी कष्ट केली, देहालागी कष्ट केली, परी ते अवघे व्यर्थ गेले, परी ते अवघे व्यर्थ गेले, व्यर्थ गेले. देहालागी कष्ट केले, देहालागी कष्ट केले, देहालागी कष्ट केले, कष्ट केले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व लगे मुक्ती धन संपदा संत संग दे गाजला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अंबासी, सुखे घालावे अंबासी. लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी माळा, ते दुनिया जल निर्मळ वाहे धुळधुळा. श्री शंकरा आरती ओवाळू गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, भूतीचे उधळण श्रीकंठ लीळा, ऐसा शंकर शोभे ब्रह्मावे लाळा. देवे दैत्य सागर बंधन वर गेले, त्या माझी अवचित हलहल सापडले, ते द्वासुर गणे भाषण केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. व्याघ्रांबर फणीवर सुंदर बदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, प्रभुवर टिळक रामदासा अंतरी. श्री शंकरा आरती ओवाळू तुलकर गौरा, अलिंगुटांगण वंदीन चरण मुलांना पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता त्वमेव बंधु सखा, त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्या वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.